आणि कालपासून लाता मारायला लागला। साहेब यांनी मला लोकसभेमध्ये असा आशीर्वाद दिला, काल परवा तो माणूस त्याच्या हातात काठीच दिली, परवापर्यंत माणूस हाणत होता माणसाला आणि कालपासून लाता मारायला लागला। या वेळेला बबलू शेठला सुद्धा आपण भरभरून आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। साहेब यांनी मला लोकसभेमध्ये असा आशीर्वाद दिला, काल परवा तो माणूस त्याच्या हातात काठीच दिली, परवापर्यंत माणूस हाणत होता माणसाला आणि कालपासून लाता मारायला लागला। काय झालं काही कळेना मग गड्याला, इतक्या दिवस काठी होती या मायबाप जनता जनार्दनाने या बदनापूर मधून प्रचंड लीड देण्याचं काम मला या कालच्या लोकसभेमध्ये केलं। मी आपला ऋणी आहे, परंतु एक विनंती मी आज मुद्दाम करेल, माझ्यापेक्षा जास्त मतं आज आपल्याला बबलू शेठ चौधरीला द्यायची गरज आहे। बबलू शेठ चौधरीने तुमची 15 वर्ष पराभूत झाल्यानंतर सुद्धा सेवा केलेली आहे। त्या माणसाला आज आपले सगळेजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो आणि आदरणीय जयंत पाटील साहेबाला विनंती करतो की आपण सविस्तर मार्गदर्शन करावं। तर मंडळी, हे होते जालना लोकसभा मतदारसंघाचे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे। डॉक्टर कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे गेली कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, परंतु या 2024च्या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव करत कल्याण काळे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत। या लोकसभा मतदारसंघामध्ये आता परिस्थिती अतिशय बदलत चाललेली आहे। रावसाहेब दानवे यांना टार्गेटवर मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे। आतापर्यंत हे काठ्या मारत होते, या मायबाप जनतेला काठ्या मारत होते, परंतु आता हे लाता मारायला लागलेत कालपासून, असं म्हणत रावसाहेब दानवे यांची मोठी फज्जत यावेळेस कल्याण काळे यांनी केलेली आहे। तर मंडळी, जालना लोकसभा मतदारसंघामधल्या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बबलू चौधरी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेमध्ये कल्याण काळे हे जालना लोकसभेचे खासदार या नात्याने बोलत होते आणि हे बोलत असताना रावसाहेब दानवे यांची मोठ्या प्रमाणावर त्यांनी या वेळेस खिल्ली उडवलेली आहे। आतापर्यंत हा माणूस काठ्या घेऊन लोकांच्या मागे येत होता, आता लाता मारायला लागलेला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। मंडळी, काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत अर्जुन खोतकर यांचा सत्कार करत असताना एका कार्यकर्त्याला लाथ मारतायत असा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता। त्यावरती त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली। जो व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला होता, ज्याला त्यांनी लाथ मारली होती, त्याने देखील प्रतिक्रिया दिली। विरोधक केवळ याचं भांडवल बनवतायत आणि वारंवार तोच व्हिडिओ दाखवतायत, त्यामुळे यामध्ये काहीही तथ्य नाही। रावसाहेब दानवे आणि माझे हे जुने संबंध आहेत, बालपणीचे आम्ही मित्र आहोत असं तो व्यक्ती त्यांच्या बाईटमध्ये म्हणतो आहे। आणि त्यानंतर विरोधक आणि इतर मंडळी हे आता रावसाहेब दानवे यांच्या त्या कृतीवरती मोठ्या प्रमाणावर या पद्धतीनं शंका उपस्थित करतायत किंवा त्यांना भर सभेमधनं टोले मारताना आपल्याला दिसतात। मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।